ताईंनो, लग्नाची पहिली गडबड सुरू होते ती घाण्यापासून. 5 सुवासिनी मिळून जेव्हा ही हळद कुटतात, फोडतात ना, तेव्हा त्या वातावरणात जो एक वेगळाच सुगंध म्हणजे फक्त रंग नाही, तर नवीन आयुष्याची सुरुवात असते. इथं बांगड्यांची किणकिणाट बघूनच मन कसं भरून येतं ना. आपल्या संस्कृतीत बांगड्या भरण्याला किती महत्त्व आहे हे विधीवरूनच समजतं. विठ्ठल रखुमाईच्या साक्षीने परंपरेचा हा अनमोल वारसाचा किती सुंदर सजला आहे बघा. जाते वरवंटाय आणि फुलांची ही आरास पाहून मन प्रसन्न झालं की नाही. लग्नाचा घाणा म्हणजे संसाराची मंगल सुरुवात. झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि रंगाची उधळण मांगल्यात भर करत असतो बरं का. केवळ विधी नाही, तर ही एक सुंदर कलाकृती, फुलांच्या पाकळ्यांनी केलेली रांगोळी. मधोमध सजलेलं जातं, डोळ्याचं पारणं फेडतं. आणि ही मूर्ती किती सुंदर दिसते पहा. आणि काही असे पितळ्याचे भांडे ठेवलेत, त्याच्यात ते अजून सुंदर दिसतं. आणि साईडनी बांबू ट्री ठेवलेत. खूप छान वाटत होतं. पाण्याने भरलेला माठ पण ठेवला होता. पांडुरंगाच्या चरणी ही सेवा अर्पण करताना आहे ना, जुन्या परंपरा आधुनिकतेची जोड देऊन केलेली ही मांडणी खरोखरच कौतुकास्पद होती बरं का. विठू माऊलीच्या आशीर्वादाने लग्नाचा घाणा भरण्याच्या विधीची मंगलमय सजावट होती ही. आणि त्यानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालला होता. आता इथं आहे ना, आपण हळद दळण्याच्या आधी ना माठाला आणि जात्याला असं आहे ना, पानजणी नाही का, खोबरं, पैसा, तांदूळ, तीळ, असं सुपारी, हळकुंड, खोबरं असं बांधून त्या जात्याला आपण बांधतो आणि माठाला एक बांधतो. हे पहा, तेच चाललेलं आहे बांधायचं काम. आता इथं आहे ना, हळद दळताना जी गाणी म्हणतात ना, ते सगळ्यात सुंदर. आणि जेव्हा गाणी म्हणतात त्यावेळेस खरं तर आहे ना, लगन घर आहे असं वाटतं बरं का. ताईंनो, तसं पण आहे ना, लग्नातले सगळे विधी एका बाजूला आणि हा निरोपाचा क्षण काही बाजूला. काळजाचा तुकडा जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो, तेव्हा त्या आईवडिलांच्या मनाची काय अवस्था होत असते ना. ज्या अंगणात चिवचिवाट केला, ज्या हातांनी घास भरवला, त्याच हातांनी आज लेकीला निरोप द्यायचा. खरंच मुलगी परक्याचं धन असतं असं म्हणतात ना. पण ती जिथे जाईल तिथे सुखाचं नंदनवन फुलावं हीच प्रत्येक आईबापाची इच्छा असते. आणि आता बघा, हा आनंदाचा क्षण. एका घराची लेक आता दुसऱ्या घरची लक्ष्मी होऊन आली. आणि नवरीबाई जेव्हा ते सोन्यासारखं पाऊल उंबऱ्यावर टाकलं, तेव्हा असं वाटलं की घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं. गृहप्रवेश म्हणजे केवळ घरात येणं नसतं, तर दोन कुटुंबांना आणि अनेक मनांना एकत्र जोडण्याचा तो एक पवित्र धागा असतो. नवरीबाई, तुमच्या या येण्यानं आमचं घर आणि मन दोन्ही आनंदाने भरून गेलं. तुमचं स्वागत आहे या नवीन जगात आणि नवीन कुटुंबात. ताईंनो, खरं सांगू का, लग्न म्हटलं की धावपळ आली, थकवा आला, पण जो आनंद आणि समाधान मिळतं ना, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.